तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन साक्षीला एक पाठोपाठ एक धक्के देतो आणि ते सारखे सारखे धक्के देत असताना कोर्टामध्ये आता त्याने असं स्टेटमेंट केलेलं असतं की साक्षी ही खुनाच्या रात्री ते त्या आश्रमामध्येच होती आणि तसं होतं प्रूफ देखील करून दाखवतो. कारण आता साक्षीचा फोन हा त्या आश्रमातच होता आणि सगळं अगदी तो पुराव्यासकट प्रूफ करून दाखवत असतो. साक्षीकडून ते वधवून घेण्यास प्रयत्न करत असतो कारण साक्षीच्या फोनवर अर्जुनने आता फोन केलेला असतो आणि त्या फोनची खरोखर रिंग वाजत असते. साक्षी मात्र गप्प असते आणि तिच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला असतो कारण घाबरलेली असते. दामिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले असतात. तिने जो प्लॅन केलेला असतो तो सुद्धा अगदी फ्लॉप झालेला असतो. अर्जुन सतत साक्षीला म्हणत असतो, आता तरी खरं बोल की हा फोन तिथे आश्रममध्ये होता आणि हा फोन ची सगळी डिटेल मी घेतलेली आहे, टेलिकॉम कंपनीकडून घेतलेली आहे. सो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारतो. असं म्हणून अर्जुन अगदी सिरियस झालेला असतो. हा तुमचा फोन आहे का? तेव्हा साक्षी आता नाईलाजाने हो म्हणते. मग दामिनी डोक्यालाच हात लावून बसते. तिच्या चेहऱ्यावर अक्षरशः घाम फुटलेला असतो. त्यावेळी तिला कळत नाही ही पोरगी अशी का करत आहे. हा सारखा मनात विचार येत असतो. सगळे सूत्रही तिच्या विरोधात पडत असतात. पण महिपत सुद्धा लेकीच्या काळजीने कासावीस होतो. तर महिपत काळजी असते, शेवटी मुलगी आहे त्यामुळे तो तसं करत असतो. अर्जुन विचारतो, म्हणजे तुमच्याकडे 2 हँडसेट आहेत? मग साक्षी घाबरतच म्हणते, हो माझ्याकडे 2 हँडसेट आहेत. म्हणजे हा फोन तिथे होता? हो माझ्यासोबत होता. आता उद्या तुम्ही म्हणाल मी श्वास घेते सुद्धा हा गुन्हा आहे का? माझ्याकडे 2 फोन आहेत, हा पण काय गुन्हा आहे का? मग अर्जुन म्हणतो, नाही तसं नाही हो, तुम्हाला तर श्वास घेण्याची खूप गरज आहे. मी तर म्हणेन आत्ता श्वास घेऊन ठेवा, कारण यानंतर कोर्टात मी जे दाखवणार आहे ना ते पाहून तुमचा श्वास नक्कीच अडकणार आहे. आता अर्जुन हे बोलणं ऐकून साक्षी, दामिनी, महिपत सगळेच घाबरलेले असतात की अर्जुन आता कोर्टामध्ये नक्की काय बॉम्ब फोडणार आहे. सायली आणि मधुभाऊ मात्र हसत असतात कारण आज साक्षीची पूर्णपणे धांदल उडालेली असते. त्यानंतर अर्जुन सांगतो, मिलॉर्ड, मिस साक्षी शिर्के यांच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन रिपोर्टनुसार कारण विलासचा खून झाला तेव्हा वात्सल्य आश्रमाच्या टेलिकॉम कंपनीला कुठेही फोन कनेक्ट झाले होते त्याची लिस्ट मी मागवून घेतली होती आणि त्यामध्ये मिस साक्षी शिर्के यांचा दुसरा नंबर हा एक्झॅक्टली ऍक्टिव्हेट होता. त्याचवेळी लोकेशन आहे वात्सल्य आश्रमाच्या आत. असं म्हटल्याबरोबर तिथे असणाऱ्या सगळ्यांना धडकी बसते. साक्षी एका क्षणी डोळे बंद करून घेते आणि तिच्या डोळ्यातून गळागळा पाणी येतं. तेव्हा महिपत आणि दामिनी सुद्धा अगदी धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात. त्याच बरोबर प्रिया आणि नागराज हे दोघेही एकमेकांसोबत बसलेले असतात. त्यावेळी त्यांना सुद्धा शॉक बसतो आणि सायली, कुसुम, मधुभाऊ, रविराज या सर्वजण एकत्रच असतात. त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. एका क्षणी रविराजच्या मनात असं येतं, म्हणजे साक्षी असं म्हणून ते आता प्रियाकडे पाहतात अगदी रागात, कारण त्यांना माहीत असतं या भामट्या साक्षीची मैत्रिणी ही प्रिया आता आपली लेक. अर्जुन तो सुद्धा कोर्टामध्ये पुरावा अगदी सादर करतो. मग आनंदच होतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिर्के आजही असंच म्हणाला ना की मी वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये गेलेच नव्हते. पण मी लॉर्ड, मिस साक्षी शिर्के या कोर्टामध्ये नेहमीच खोटं बोलतात आणि आता सुद्धा त्या खोटच बोलत आहेत. कारण त्याचं असं नेहमी पहिल्यापासून म्हणायचं आहे की मी आश्रमाच्या ज्या आतमध्ये गेले नव्हते, पण त्यांनीच लपवून ठेवलेले या दुसऱ्या फोनमुळे सिद्ध झाले की विलासचा खून झाला तेव्हा मी साक्षी शिर्के या आश्रमाच्या आतमध्येच होत्या. असं अर्जुनने स्टेटमेंट केल्यानंतर दामिनी लगेचच ऑब्जेक्शन घेते. ऍडव्होकेट सुभेदार, इतका वेळ नेमकं काय करतायत मला तेच कळत नाही.
म्हणजे ते एवढं प्रूफ करण्याच्या मार्गावर लागलेत की साक्षी ही आतमध्ये गेली होती, पण साक्षी आश्रमाच्या आतमध्ये होती. याने काय फरक पडतो? विलासचा खून कोणी केला याचा एकही पुरावा ते देत नाहीत. अहो, मी तर म्हणते साक्षी एका क्षणी असं मानूया की आश्रमाच्या आतमध्ये गेले असेल, पण हायपोथेटिकली साक्षीने तो खून केला असं होत नाही ना, म्हणू शकतो आपण. त्यावरती अर्जुन म्हणतो, पण विलासचा खून साक्षीने केला नाही असंही होत नाही ना. ॲडव्होकेट देशमुख विलासला सांगत असतात, बाई सांगत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, विलासचा खून झाला त्यावेळी दुसरा फोन लपवल्यामुळे त्यांवर संशय अधिकच बळावत गेलाय मिलॉर्ड. तर सर, असं म्हणत अर्जुन आता आपली बाजू स्ट्रॉंग करत असतो. मी कोर्टाला विनंती करेल की सगळ्या पुराव्यांची आता कसून तपासणी व्हावी आणि मिस साक्षी शिर्के यांना विलास मर्डर केसशी काही कनेक्शन आहे त्याचाही विचार करावा लागेल. कारण असं आहे की अर्जुन आता कोर्टासमोर आपल्या सर्व म्हणणं अगदी व्यवस्थितरीत्या पटवून देत असतो. त्यानंतर थँक्यू असं म्हणून आपल्याला जागेवर बसतो. सर्वजण आता एक्साइटेड असतात की आता जज साहेब काय निर्णय घेतात, कारण अर्जुन देखील अगदी डोळे लावून बसलेला असतो. त्याचं ऐकायचं असतं की आपण एवढं काही पुरावे आता गोळा केले आहेत जीवाची पर्वा न करता, पण आता जज साहेब नक्की काय निर्णय घेणार आहेत पुढे. तर जज साहेब आता सर्व पुराव्यांची पडताळणी करत असतात, व्यवस्थित तपासून पाहतात आणि म्हणतात, आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी जे काही पुरावे सादर केले आहेत या केसची दिशा पूर्णपणे बदलताना दिसत आहे. त्यामुळे मी साक्षी शिर्के यांची अगदी कसून चौकशी करण्यात यावी असे आदेश पोलिसांना देण्यात येत आहे. हे ऐकून मात्र आता अर्जुन, सायली, कुसुमताई, मधुभाऊ, चैतन्य आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि दामिनी आणि महिपत त्याचबरोबर साक्षी या सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी टेन्शन दिसतं. कारण रविराजच्या सुद्धा आता आपली लेक सुद्धा सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेली की काय याची भीती त्याला वाटत असते. कारण प्रिया तर कधी खरं बोलत नाही हे रविराजला कळून चुकलेलं असतं. आता कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर सर्वजण तिथून जायला निघतात तेव्हा साक्षी सुद्धा विटनेस बॉक्सच्या बाहेर येते. दामिनी मात्र तिच्याकडे खूप रागात पाहते. एक शब्द सुद्धा तिच्या बरोबर बोललेला नाही आहे, कारण तशीच ती तडकन बाहेर निघून जाते आणि साक्षी आता तिथे येताच अर्जुन म्हणतो, मी साक्षी शिर्के असं म्हणून तिचे दोन्हीही मोबाईल तो तिच्याकडे देतो आणि त्यानंतर मग सगळेजण कोर्टाच्या बाहेर येतात. तेव्हा मधुभाऊ मात्र खूप खुश असतात. दुसरीकडे रात्री आता सगळेजण घरी आलेले असतात तेव्हा प्रिया रविराज आता घरी बोलावून घेतलेलं असतं आणि तिची चांगलीच आता उलट तपासणी तो करत असतो. तिला काही गोष्टींचा जाब विचारत असतो. तो म्हणतो, अगं, केसच्या पहिल्या दिवसापासून तू कोर्टात किंवा मला काय सांगते की खुनाच्या रात्री साक्षी ही तिथे आश्रमामध्ये नव्हती, पण आणखी किती खोटं बोलणार आहेस तू? तन्वी तेव्हा प्रिया रडण्याचे नाटक करते आणि म्हणते, नाही बाबा, मी खोटं बोलत नाही आहे. अहो, तर मी आईची शपथ घेते. तेव्हा रविराज एका क्षणात तिला गप्प करतो, म्हणतो, आईची खोटी शपथ घ्यायची ना? मग प्रिया पुन्हा सांगते, खरं बाबा, मी साक्षीला तिथे नाही बघितलं, मी खरं सांगते बाबा. त्यावेळी रविराज म्हणतो, अर्जुन अगदी पुराव्याने सिद्ध केलं आहे की साक्षी त्या रात्री तिथेच होती म्हणून, आणि अर्जुन हा खोटे पुरावे कधीच कोर्टामध्ये देणार नाही. त्यानंतर प्रिया आपली बाजू सांगण्यात प्रयत्न करत असते आणि म्हणते, बाबा, असंही होऊ शकत नाही की साक्षी दुसरीकडे कुठेतरी लपली असेल, कारण मी जेथे होते ना बाबा, तिकडून फक्त विलास आणि मधुभाऊ दोघे दिसत होते, साक्षी नव्हती दिसत बाबा. मला तेव्हा रविराज रागातच विचारतो, हो का? म्हणजे तुला फक्त मधुभाऊ आणि विलास हे दोघे दिसले? मग तू कुठल्या कॉन्फिडन्सने एवढं सांगत होतीस की साक्षी त्या रात्री तिथे नव्हतीच म्हणून? अगं, आता तरी कबूल कर की तू खोटं बोलत होतीस म्हणून. आता घरातले सगळेजण तिथे उभे असतात. प्रतिमा गप्प राहत नाही. ती म्हणते, अगं तन्वी, तू किती खोटं बोलू शकतेस?
ना हे सगळं आम्ही सगळ्यांना पहिला. अगं तुझ्या लग्नाच्या वेळी तू तर सुमन सोबत सुद्धा खोटं बोलली होतीस. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे आता रूम मध्ये आलेले असतात. सायली खूप आनंदात झालेली असते. अर्जुनच्या हातात हात घेत घट्ट पकडून ठेवलेला असतो. म्हणते मला किती आनंद झालाय माहित आहे का तुम्हाला? असं सांगता येणार नाही. अर्जुन म्हणतो हो ते दिसते तुझ्या चेहऱ्यावर. त्यावेळी सायली म्हणते मधुभाऊ गेली 2 वर्ष अगदी जीवाच्या आकांताने ओरडून सांगतायत की साक्षी आतमध्ये आश्रमामध्ये आली होती. पण या भामट्या प्रियाच्या खोट्या साक्षीमुळे सर्व हे सिद्ध होत नव्हतं. पण शेवटी तुम्ही सिद्ध करून दाखवलं. तेव्हा मधुभाऊ सुद्धा तेथे आलेले असतात आणि म्हणतात कौतुकाने सायलीकडे पाहत राहतात. त्यांनी तेवढ्यात आनंद झालेला असतो आणि मग ते दार नॉक करतात आणि म्हणतात आत येऊ का बाळा? तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो मधुभाऊ या ना, विचारताय काय? तेव्हा मधुभाऊ म्हणतात जावई बापू तुम्हाला सांगू मी तर खरंच समोर येण्याची ना आशा सुद्धा सोडून दिली होती. कारण मधुभाऊ काळामध्ये मी थोडासा बिथरलेला होतो. परंतु तुम्ही कोणत्याही तऱ्हेचा राग मनात न ठेवता मला निर्दोष सोडण्याची अगदी कायम प्रयत्न केला होता. तेव्हा अर्जुन प्रामाणिकपणे सांगतो तेव्हा माझं कर्तव्य आहे मधुभाऊ. कारण एक वकील म्हणून सुद्धा आणि तुमचा हा मुलगा म्हणून सुद्धा. दुसरीकडे प्रिया म्हणते आई अगं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण मी कोर्टात तरी कसं खोटं बोलेन सांग बरं तू? तेव्हा रविराज रागात म्हणतो अगं मला तर अगदी काही काळी इतका सुद्धा तुझ्यावर विश्वास राहिला नाहीये. रविराज तर खूपच संतापलेला असतो आणि प्रियाची चांगलीच उलट तपासणी घेत असतो. ते पाहून नागराज म्हणतो अरे दादा तेव्हा ती घाबरलेली असते. आपण याचा विचार करायला हवा ना. सुमन सुद्धा मग भोळेपणाने म्हणते हो ना हो भाऊजी, तिने तिच्या डोळ्यासमोर खून होताना बघितला आणि ती अशा वेळी तिचा आजूबाजूचं लक्ष नसेल. तेव्हा रविराज संतापूनच म्हणतो पण तशी साक्ष द्यायला हवी होती ना. हिने आजूबाजूला कोणी होतं की नव्हतं ते पुरावे सांगतात ना. मग नको का तिने कोर्टात? परंतु तिने केलं काय तर साक्षीची बाजू घेतली. तेव्हा प्रिया आता पुढे येते आणि रविराजचा हात विश्वासाने पकडते आणि म्हणते मी त्या साक्षीची बाजू का घेईन बाबा? तेव्हा रागातच रविराज सांगतो अगं कोर्टामध्ये स्टेटमेंट जे दिलं त्यांना अर्थ काय होतो? अगं तू कोर्टामध्ये असंच म्हणाली ना की तुला नक्की माहित होतं की साक्षी ही तेथे नव्हती म्हणून. अगं असं काही बोललीस उत्तर दे तन्वी, असं रागात रविराज विचारतो. प्रिया घाबरून आता नागराजकडे पाहते. तो आता तिला काहीतरी खुन्ना होत असतो. तर प्रिया लगेच चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा ती आता चक्कर येऊन खाली पडणं तितक्यात तन्वी करत नागराज पुढे येतो, पकडतो आणि लगेच तिथे खुर्चीत बसवतो. तेव्हा बाळा काय झालं असं सुमन आणि काळजीने प्रतिमा सुद्धा विचारतात. असं म्हणत ती आता सुमन लगेच तिला पाणी देते. रविराज माहित असते की झाली पुन्हा हिची आपली नाटकं सुरू झाली. इकडे मधुभाऊ अर्जुनला विचारतात मी तुझ्यावर अविश्वास दाखवला, तुम्ही माझ्यावर रागावला तर नाही ना जावई बापू? तेव्हा सायली म्हणते असं का करताय मधुभाऊ? अहो असं का बोलताय? या तुमच्या वागण्याचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही. तर मधुभाऊ म्हणतात मला ना सतत भीती वाटत राहायची. जर मला जन्मठेप झाली तर काय होणार आणि माझ्या मुलाबाळांचं काय होईल? मला यावेळी सायलीची काळजी वाटत नव्हती कारण तुम्ही होतात तिच्या बरोबर, तिच्या सोबत. पण इतर मुलांचं काय? तर हा प्रश्न नेहमीच माझ्या डोळ्यासमोर यायचा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्ही त्यांना मोठं होताना बघणार ना आपण मधुभाऊ. कारण श्रेयश मानसी याचं लग्न सुद्धा होणार आणि तुम्ही त्याच लग्नात सुद्धा पाहणार. कारण त्यांचं लग्न सुद्धा पाहणार. 2 वाईट वर्ष तुमच्या आयुष्यात आली होती हे तुम्ही कधीच विसरून सुद्धा जाईल. तेव्हा मधुभाऊ कौतुकाने अर्जुनकडे पाहतात आणि म्हणतात तुमच्या तोंडात ना जावई बापू साखर पडो. तो महिपत स्वतःच्या मुलीला सोडवण्यासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण आता मात्र मला खात्री वाटायला लागली की तुम्ही मला आणि माझ्या मुलांना नक्की न्याय मिळवून देणार. त्यानंतर आता अचानक अर्जुनच्या मोबाईलवर चैतन्याचा फोन येतो. तेव्हा फोनवर बोलणं ऐकून अर्जुन आता घाबरतो आणि विचारतो काय? मग आता सायली मधुभाऊंना सुद्धा काळजी वाटू लागली की काय?
असे अर्जुन म्हणतो. थांब मी लगेच येतो चैतन्य असं म्हणून तेव्हा फोन ठेवतो. मात्र मधुभाऊ विचारतात, जावई बापू सगळं ठीक आहे? सायली सुद्धा विचारते, अहो काय झालं, सगळं आहे ना ठीक? मग आता अर्जुन म्हणतो, हे सगळं ठीक आहे आणि आता सगळं काही ठीक होणारच आहे, काळजी करू नका. सायली, मी चेंज करतो, तू सुद्धा माझ्याबरोबर पटकन चल. तेव्हा सायली म्हणते, हो जाऊया. आता आपण दुसरीकडे प्रियाची अजूनच नाटकं सुरू असतात. डोक्याला हात लावून चक्कर येण्याचं नाटक करत असते. खुर्चीत मस्त बसलेली असते. मग तन्वी, बेटा पाणी घे ना असं म्हणत सुमन पुन्हा पुन्हा म्हणते. प्रिया कशी बशी आता पाणी पिते आणि मग त्याबरोबर नागराज म्हणतो, दादा रे खरं ना, तू काही सुद्धा हिला विचारतोस? हिला कशी चक्कर येते ना, सहन होत रे हिला, सहन होत नाही रे हिला, तू तिला काय विचारतोस? मग त्यावेळी सुमन सुद्धा म्हणते, अहो भाऊजी खरं मला ना कायदा वगैरे काही कळत नाही, आपण आपल्या मुलीवर विश्वास ठेवायला हवा. ते हो. मग रविराज रागात म्हणतो, पण त्यासाठी ना सुमन, अगं तिने हेच वागणं सुधारायला हवं ना. तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो तुम्ही बोलताय ना ते अगदी सरळ खरं आहे, पण आता राहू द्या, आता उगीच तिची तब्येत सुद्धा बिघडायला नको. तेव्हा रविराज मात्र आता रागात प्रियाकडे पाहतो. त्याच सुमन सांगते, मला काय वाटतं आज तन्वीने इथेच राहायला हवं, कारण मी कल्पना वहिनींना फोन करून सांगेन, तिला जरी आरामाची गरज आहे ना तेव्हा ठीक आहे असं प्रतिमा म्हणते. मग त्यावेळी सुमन कल्पना कॉल करतात असतात. तन्वी बेटा चल तुझ्या रूम मध्ये, प्रतिमा म्हणते आणि तिला सांगते. गेल्यानंतर सुमन कल्पना कॉल करते आणि म्हणते, वहिनी अहो तन्वी जरा विकनेस आला आहे, त्यामुळे आजच दिवस इथेच ठेवते. चालेल, आणि उद्या कोर्टामध्ये ती इथून जाईल. मग तेव्हा कल्पना आता तिकडूनच हो म्हणते. बर सुमन, आता बरं ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते. दुसरीकडे दामिनी आता तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. तेव्हा महिपत आणि साक्षी सुद्धा तेथे आलेले असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर आता खूप काळजी दिसते असे. तेव्हा आता रागातच दामिनी म्हणते की कुठल्या कुठल्या ग्रहावरती माणसं आहात तुम्ही? मला वाटलं होतं तुला तरी थोडी अक्कल असेल, पण काही नाही, तुला अजिबात अक्कल नाही आहे. तू सुद्धा अगदी निर्बुद्धीची आहेस. तेव्हा महिपत आता विचारतो, तू सुद्धा निर्बुद्ध म्हणजे त्याला असं वाटतं की ऑलरेडी मला निर्बुद्ध म्हणूनच टाकले? अगदी दामिनी म्हणते की ओ तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका, मी साक्षी बरोबर बोलते. अगं साक्षी, मी तुला काय सांगितलं होतं? तू आश्रमात गेलीस, कबूल कर, मग का फिरलीस तू? तेव्हा साक्षी म्हणते, मला त्या क्षणी जे योग्य वाटतं तेच मी केलं. तेव्हा दामिनी रागात विचारते, काय योग्य आणि हे तुला योग्य वाटतं? तो अर्जुन तिकडे पुराव्यानिशी सिद्ध करत आहे. विलासचा मर्डर झाला त्या दिवशी तू त्या आश्रमात होतीस, ही तू म्हणतेस की मी नव्हती. अगं कोणी सांगितलं आणि कोणी शिकवलं तुला असं वागायला? अशी विहीर दिसली समोर तर पटकन जाऊन उडी मारशील काय? कोण सांगितलं तुला हे? तुझी हुशारी वडील सांगतात का? अहो काय ओ शिर्के, तुम्ही सांगितलं का असं? रागात विचारते. तेव्हा मी पण म्हणतो, नाही नाही, मला काही वेळ लागले का? अहो मी का काही सांगेन? तर नाही सांगितलं मी. तेव्हा दामिनी शांततेत विचारते, साक्षी नक्की कोणी सांगितलं तुला? साक्षी शांतपणे सांगते की मला प्रियाने सांगितलं. मग आता काय असं? आता महिपत आणि दामिनी हे दोघे आश्चर्याने तिला विचारतात. साक्षी म्हणते, हो असं म्हणून तिला आठवत असते की ती महिपत दामिनीला सांगत असते की जेव्हा आपण सगळे सकाळी कोर्टामध्ये गेलो तेव्हा प्रिया मी याबद्दल सगळे सांगितलं की कोर्टामध्ये मी सांगणार आहे की आश्रमात आतमध्ये होते म्हणून. त्यावेळी प्रिया सकाळी म्हणाली की ती दामिनी यावरती काय वेरी झाली आहे का असं म्हणत ती तुला काय फासावर लटकवणार आहे का? मग आता साक्षी म्हणते, अगं एक मिनिट, त्या दामिनीचं एवढं म्हणणं आहे की मी इतके वेळा ऑलरेडी खोटं बोलले आणि आज जर अजून एक खोटं बोलले ना तर सगळ्यांमध्ये मी उगीच अडकून जाईल. त्यापेक्षा ती म्हणाली मी तिथे होते, मान्य करून मोकळी हो. आता यातून अगं तरी काढून घेता येईल आणि आश्रमात होते याचा अर्थ खून मी केलाय असा नाही ना. म्हणून साक्षी तिला समजावते, हे बघ प्रिया, ऑलरेडी मी खोटं बोलण्यासाठी खूप
फाईन भरला आहे. पण आता प्रिया सांगते, अगं साक्षी, मला विश्वास बसत नाही की तुझ्यासारखी हुशार मुलगी दामिनीच्या जाळ्यामध्ये कशी अडकू शकते हा? अगं तिने तुझा ब्रेन वॉश केलाय, तुला कळत नाही हा का? असं म्हणत मला एक सांग, तुला काय वाटतं? आता तू कबूल केलं कोर्टामध्ये की खुनाच्या रात्री तू येते होती, तर तो अर्जुन काही गप्प बसणार आहे का? तो नाही गप्प बसणार. एका मिनिटात सिद्ध करेल तो खून ना तूच केलायस. बरं ते सगळं सोड, कारण 2 वर्ष झाले मी ओरडून ओरडून कोर्टामध्ये सांगितलं की खुनाच्या रात्री तू तिथे नव्हतीस. मग साक्ष खोटी नाही का ठरणार? मग आता साक्षी सुद्धा सगळं घटनेचा विचार करते आणि म्हणते, होऊन चालणार आहे की तुम्ही सुद्धा साक्षीना खूप महत्वाची आहे. प्रिया, अगं हाच तर आपल्याला केसचा पाया आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं हाच पाया म्हणून दामिनी हलवायची निघाले आहे की आपण जर कोर्टामध्ये हे मान्य केलं तर तू तिथे होतीस, तर अर्जुनच्या हातामध्ये हातामध्ये आयत आयत हे मिळाल्यागत होतं. तर आता साक्षी सुद्धा आता गोष्टीचा खूप विचार करते लागते आणि प्रिया म्हणते त्यामुळे काहीतरी तथ्य असू शकतं. म्हणून प्रिया आता सांगते, अगं मी तुझ्या म्हणाले की होते त्या दिवशी दामिनी सुद्धा माकडीसारखी काय करेल, तर तुम स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर बसेल आणि स्वतः सेफ राहील आणि ती आता ना तुला बुडवायला निघाली असं तेव्हा स्पष्टपणे ती सांगते. तेव्हा मात्र साक्षी डोळे उघडतात. मग आता प्रिया अजून म्हणते, तुला होईल जन्मठेपची शिक्षा. आणि दामिनी काय सर्वांना सांगते, माझी क्वार्टर माझ्या खोटं बोलते, माझी ही साक्ष खोटी आहे, म्हणून माझं काय दोष आहे म्हणून आरोप आरोप निसटून जाईल. आता स्वतःची युक्ती वापरण्याची ही करेक्ट वेळ आहे. आता एक तर त्याने दामिनीचे ऐकून कबूल, स्वतः फासावर लटक, किंवा आपण जे 2 वर्ष ठामपणे बोलत आलोय त्यावर अडकून राहा. प्रिया चांगलाच मोलाचा सल्ला साक्षीला देते आणि त्यावेळी साक्षीने हे सगळं साक्ष कोर्टामध्ये फिरवते. त्यावेळी आता साक्षीने दामिनी सांगितल्यानंतर दामिनी विचारते, म्हणजे तुझ्या त्या प्रियावर विश्वास बसला? त्यापेक्षा त्यावेळी साक्षी म्हणते, आय एम सॉरी, आय एम क्वाईट सॉरी. अहो एकदा तुम्ही फक्त माझ्या बाजूने विचार करा ना. कारण मॅम तो भयंकर एक्सपिरियन्स होता. मला तर डिप्रेशन आलं होतं त्या सगळ्या गोष्टीचं. अहो एवढे दिवस जेलमध्ये राहायला म्हटल्यानंतर खायचं काय, प्यायचं काय? तर त्या क्षणी जर मी हे मान्य केलं असतं की त्या रात्री मी आश्रमात होते, आणि जर त्या अजून सुभेदार हे प्रूफ केलं असतं की खून मीच केला आहे, तर वैतागून दामिनी सांगते, अगं मी ते बघून घेतलं असतं ना, माझं काम आहे ना ते, मी पाहिलं असतं पुढे काय करायचं आणि काय नाही. अगं गेली 20 वर्ष मी हेच काम करते. अर्जुन पुढे काय केलं असतं, पुढील खेळी कोणती आहे हे मला कळलं होतं, म्हणून मी तुला सेव्ह करत होते ना. तरीही ती कोर्टामध्ये खोटच बोललीस. तू आश्रमात गेली होतीस, तूच खून केला नाही आहेस, आर्ग्युमेंट ऑलरेडी मी दिला होतं. नाही प्रूफ केलं असतं, त्यांना स्वतःहून कबूल केलं असतं, आपण सेफ झालो असतो. असा प्रश्न दामिनी साक्षीने केला असता. तिच्यावर खूप भडकते आणि मग नंतर पुन्हा म्हणते, तुझा बाप लोकांना फक्त स्वतःची अक्कल चालवायची असते, काय निस्तारायचं? मी रागातच ना दोघांना ती विचारते. तेव्हा साक्षी आणि महिपत एकमेकांकडे पाहत असतात. एकमेकांकडे मित्रांनो, पुढील भागामध्ये सरंजामे हे टीव्हीवर माझ्या बातम्या पाहत असतात. त्यावेळी आता सरंजामे तेथे ऐकून अर्जुन सुभेदार साक्षी शिर्केंचा पर्दाफाश कोर्टामध्ये केला असतो. तर आश्रम केसच्या वेळी इंचार्ज देखील सरंजामे यांच्यावर संशय वाढतो. तेवढ्यात अर्जुन सुद्धा तेथे असतो आणि सरंजामे वेळेला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा अर्जुन आता एक फाईल घेऊन आलेला असतो. सगळ्या इनलिगल कामाची नोंद असते सुद्धा, अगदी पुराव्याचं घडते. तेव्हा सरंजामे खूप घाबरतात. तेव्हा टीव्हीवर अर्जुन सरंजामे विरोधात बातमी झळकत असतात. त्यावेळी सरंजामे खूप घाबरतात. अर्जुन फाईल समोर पकडतो आणि म्हणतो, हे पहा, आता आमची साथ द्यायची की अजून ड्रामा करता तुम्ही, आणि सगळं तुझ्यावर डिपेंड आहे. तेव्हा सरंजामे आता खूप घाबरतो. अशा मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग, धन्यवाद.